नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. ही समरी सादर करतंय गीगल, म्हणजेच ग्रेट आयडियाज ग्रेट लाईफ. येथे आम्ही दर आठवड्यात एक नवीन ऑडिओ बुक समरी टाकत असतो, जी तुम्ही पाहू शकता, ऐकू शकता आणि वाचू सुद्धा शकता. तर आज सादर करतोय 0 to 1 या पुस्तकाची समरी, जे लिहिलंय पीटर थिल यांनी. इंट्रोडक्शन. बिझनेसमध्ये सर्व काही एकदाच होतं. बिल गेट्स यानंतर ऑपरेटिंग सिस्टम नाही बनवणार. यानंतर लॅरी पेज, सर्जी ब्रिन सर्च इंजिन तयार नाही करणार. मार्क झुकरबर्ग यापुढे सोशल नेटवर्किंग साईट तयार नाही करणार. जर तुम्ही या लोकांची कॉपी करत असाल तर तुम्ही त्यांच्याकडून काहीही शिकत नसणार. हे पुस्तकात पीटर थिल आणि ब्लॅक मास्टर यांनी लिहिलंय. पीटर थिल हे फेसबुकचे पहिले गुंतवणूकदारांपैकी एक होते. पीटर थिलने इऑन मस्क बरोबर पेपाल बनवलं होतं, जी त्याने ईबेला $1.5 दशलक्ष म्हणजे 10,000 कोटी रुपयांना विकली. द चॅलेंज ऑफ फ्युचर. तुम्ही काही नवीन करू पाहत आहात का? जर तुम्ही अगदी नवीन गोष्ट बनवत आहात तर तुम्ही 0 to 1 कडे जात आहात. आणि जर तुम्ही आधीपासून बनवलेल्या गोष्टीत सुधार करत असाल तर तुम्ही 1 to N जात आहात. आता म्हणजे कसं ते पहा. ज्या लोकांनी बैलगाडीवरून कार बनवली किंवा कारवरून विमान बनवलं किंवा टेलिफोनवरून मोबाईल बनवलं, ते सगळे 0 to 1 पर्यंत गेले. याला आपण टेक्नॉलॉजी देखील म्हणतो. पण जर तुम्ही एक टाईपरायटर विकत घेतला आणि त्यानंतर तसेच सारखे 1000 टाईपरायटर बनवून विकत असाल तर तुम्ही 1 to N कडे जात आहात. तुम्ही टाईपरायटरला जागतिक करत आहात. जागतिकीकरणाचे एक उत्तम उदाहरण म्हणजे चीन, ज्याचे काम डेव्हलप वर्ल्डमध्ये प्रत्येक यशस्वी गोष्टीची कॉपी करणे असं आहे. पीटर थिल म्हणतात, एक नवीन कल्पनेला घेऊन तुम्ही 0 to 1 पर्यंत जाऊन तुमचा व्यवसाय किंवा बिझनेस यशस्वी करू शकता. खूप मोठ्या बिझनेससाठी नवीन कल्पनेवर काम करणं अवघड आहे, कारण अस्तित्वात असणाऱ्या यशस्वी बिझनेसमध्ये काहीतरी नवीन करणं धोकादायक ठरू शकतं. एकटी व्यक्तीही 0 to 1 पर्यंत जाऊ शकत नाही. हे करणं फक्त स्टार्टअप्सला शक्य आहे. पीटर म्हणतात, स्टार्टअप लोकांचा एक गट आहे आणि स्टार्टअपची सगळ्यात मोठी शक्ती आहे त्यांची वेगळी विचारसरणी. एक सक्सेसफुल स्टार्टअप मागील मजबूत पाया कोणता आहे? सगळ्या कंपनीज या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. तुम्हाला स्टार्टअप उघडायचे असल्यास पारंपरिक विचारसरणीच्या उलट विचार करण्याची क्षमता तुमच्यात असायला हवी. एक असा प्रश्न आहे जो तुम्ही स्वतःला नेहमी विचारणं आवश्यक आहे. तो म्हणजे, आतापर्यंत कोणीही न चालू केलेली बहुमूल्य कंपनी कोणती आहे? हा प्रश्न ऐकायला जितका कठीण वाटतो ना, त्याहीपेक्षा अधिक कठीण आहे. व्हॅल्यू क्रिएट करणं आणि व्हॅल्युएबल बनणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कारण तुम्ही तुमच्या ग्राहकांच्या सेवेसाठी तुमच्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसमध्ये आणखीन व्हॅल्यू क्रिएट करत असाल, तरीही तुम्ही स्वतःला सिद्ध करायला यशस्वी ठरू शकता. व्हॅल्यू क्रिएट करणं आणि व्हॅल्युएबल बनणं या दोन गोष्टी कशा वेगळ्या आहेत हे पुढील उदाहरणातून पाहूया. US एअरलाइन्स दरवर्षी आपल्या प्रवासाला अब्जावधी व्हॅल्यू प्रोव्हाइड करते. 2012 मध्ये विमानाचे तिकीट जेव्हा सुमारे $178 होते, तेव्हा विमान कंपनीने प्रत्येक प्रवासामागे केवळ 37 सेंटची कमाई केली. आणि त्या वर्षी एअरलाइन्सनं 160 अब्जाची गुंतवणूक केली होती. जर तुम्ही याची तुलना गुगलशी केल्यास गुगलने 50 बिलियनची गुंतवणूक केली, पण 21% नफा कमवला, जो एअरलाइन्सच्या व्यवसायाच्या नफ्यापेक्षा 100 पट अधिक होता. जर तुम्ही सगळे एअरलाइन्स बिझनेस मर्ज केले तरीही गुगल त्यापेक्षा 3 पट अधिक कमवतं. याचे कारण असे की सगळ्या एअरलाइन्स एकमेकांशी स्पर्धा करतात, पण गुगलने मक्तेदारी म्हणजेच मोनोपली तयार करून स्वतःला स्पर्धेपासून लांब ठेवलंय आणि वेगळं सिद्ध केलंय, व्हॅल्युएबल बनवलंय. परिपूर्ण स्पर्धेत सगळ्या कंपन्या एकमेकांना कॉपी करतात, सारखेच प्रॉडक्ट बनवतात,
म्हणून त्यांना त्यांचे प्रॉडक्ट बाजारात विकले जातील अशाच किमतीला विकावे लागतात. मार्केटमध्ये नवीन नवीन फर्म येतात आणि त्यांच्या प्रॉडक्टची किंमत कमी करून ते प्रॉडक्ट कमी किमतीला विकतात. या स्पर्धात्मक बाजारात बऱ्याच कंपन्या येतात. यामुळे प्रॉडक्टच्या किमती आणखीन कमी होतात. त्यामुळे स्पर्धेच्या बाजारात कोणालाही हवा तो नफा मिळत नाही. पण मोनोपोली बिझनेस मार्केट स्वतःच्याच ताब्यात ठेवते. त्याची स्पर्धा कोणाशीही नसल्यामुळे त्यांना जास्तीत जास्त नफा मिळतो. मोनोपोली करणारे बिझनेसेस स्वतःच्या रक्षण करण्यासाठी खोटं बोलतात. कारण एखाद्या कंपनीने आपली मक्तेदारी स्वीकारली तर त्याचा सरळ अर्थ असा होतो की ती कंपनी बाजारातील जास्तीत जास्त नफा कमवण्यात आहे आणि म्हणूनच सरकारी एजन्सी त्याच्यावरती नियम लागू करते. गुगलबद्दलच पहा. गुगल कधीही स्वतःची मोनोपोली जाहीर करत नाही. गुगलनं स्वतःला सर्च इंजिन म्हटलं तर सरकार त्याची मोनोपोली समजेल. कारण 2014 मध्ये गुगलवर 68% सर्च झाले आहेत. गुगलचा सर्वात जवळचा प्रतिस्पर्धी मायक्रोसॉफ्ट बिंगमध्ये केवळ 19% आणि याहूमध्ये केवळ 10% सर्च झाले. एवढंच नाही तर आता गुगल ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीमध्ये समाविष्ट झालेला शब्द आहे. पण जर गुगलनं स्वतःला एक जाहिरात करणारी कंपनी म्हटलं तर? US सर्च ॲडव्हर्टायझिंग मार्केटची गुंतवणूक जवळपास $17 अब्ज आहे आणि USAच्या सगळ्या ॲडव्हर्टायझिंग मार्केटिंगची गुंतवणूक $150 अब्ज एवढी आहे. सगळ्या जगाच्या ॲडव्हर्टायझिंगचे मार्केटिंगची गुंतवणूक $495 अब्ज एवढी आहे. स्वतःला एक जाहिरात करणारी कंपनी म्हणून गुगल स्वतःला अशा स्पर्धात्मक जगातील एक लहान खेळाडू समजू शकेल, जिथे त्याचा एक मार्केट शेअर फक्त 3.4% आहे. पण स्वतःला वेगळं सिद्ध करण्यासाठी ही केवळ नॉन मोनोपोली कंपनी देखील आमची मोनोपोली आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. समजा तुम्ही रेस्टॉरंट बिझनेस सुरू केला आहे आणि तुमचे उत्तर भारतात दक्षिण भारतीय रेस्टॉरंट आहे. मग कदाचित तुम्हाला वाटेल की तुमची तिथे मोनोपोली आहे. हे खोटं तुम्ही स्वतःशी किंवा तुमच्या गुंतवणूकदाराशी बोलत आहात. हे लक्षात ठेवा. येथे तुम्ही एका स्पर्धेच्या बाजारात आहात म्हणून तुम्ही मोनोपोली क्रिएट करू शकत नाही. तुमच्याप्रमाणेच इतरही रेस्टॉरंट आहेत, म्हणजेच मोनोपोली आहे. हे तेव्हाच म्हणता येईल जेव्हा तुमच्याशी स्पर्धा करणारी खूप दुर्मिळ असतील, ज्यांच्या असण्याचा तुमच्या नफ्यावर काहीच फरक पडणार नाही. आता प्रश्न असा आहे, तुम्ही स्टार्टअप्स मोनोपोलीचा विचार करून सुरू केला पाहिजे की स्पर्धात्मक वातावरणात? जर एखादं स्टार्टअप मार्केटमध्ये मोनोपोली तयार करू शकेल तर ते सगळ्यात फायदेशीर ठरतं. पण जर गुगलबद्दल बोललो तर गुगलला कॉम्पिटिशन ही चिंता मुळीच नाही. गुगल त्याच्या एम्प्लॉईजची चिंता करू शकते, एम्प्लॉईजची सॅलरी वाढवू शकते, स्वतःचा प्रभाव जगावर पाडू शकते. पण स्पर्धात्मक बाजारात असणाऱ्यांना हे शक्य नाही. त्यांना स्पर्धेशीच संघर्ष करावा लागतो. द आयडियोलॉजी ऑफ कॉम्पिटिशन. ज्या मार्केटमध्ये जास्त स्पर्धा आहे त्या मार्केटवर अवलंबून असणाऱ्या कंपनीज खूप कमी नफा मिळवतात. म्हणूनच अशा कंपनीच्या मालकांना त्यांचा व्यवसाय टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. या उलट मोनोपोलीमध्ये नवे नवे प्रॉडक्ट्स तयार केले जातात, जी सतत व्यवसायाच्या मालकाला नफा मिळवून देते. आपण एकमेकांशी जितकी जास्त स्पर्धा करतो तितके आपले नुकसानच होते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपली शिक्षण पद्धतीही याच तत्वावर चालत आहे. परीक्षेतील मार्क्स एका विद्यार्थ्याला दुसऱ्या विद्यार्थ्याशी स्पर्धा करण्यास भाग पाडतं. प्रत्येक विद्यार्थ्याला सारखंच शिकवलं जातं. पण जे विद्यार्थी या स्पर्धेत पुढे जातात अशा विद्यार्थ्यांना समाजात आदर मिळतो. पण हे विद्यार्थी आदर मिळवण्याच्या अपेक्षेने पुन्हा एकमेकांशी स्पर्धा करण्यास सुरुवात करतात. म्हणजेच केवळ श्रेष्ठ बनण्याचा प्रयत्न करतात. एकमेकांपेक्षा उंच किंवा जास्त मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न करतात. पण बरेच कमी लोक त्यांच्या जीवनात
अर्थपूर्ण काहीतरी करण्यात यशस्वी होतात. म्हणजेच उत्तम बनण्याचा प्रयत्न करतात. जसे की कोणी एखाद्यापेक्षा श्रेष्ठ नाही, तर स्वतःचे बेस्ट व्हर्जन बनण्याचा प्रयत्न करतात. म्हणून उत्तम बना. उत्तम बनण्याच्या प्रोसेसमध्ये तुम्ही श्रेष्ठ आपोआप बनाल. इतरांशी स्पर्धा करत बसणं म्हणजे तुम्ही स्वतःला एक लिमिट देता. म्हणून लिमिटलेस बना आणि कालपेक्षा आज आणखीन उत्तम बनण्याचा प्रयत्न करा. तुम्ही स्पर्धकांना गृहीत धरून स्वतःवर लिमिट लावू नका. केवळ स्वतःशी स्पर्धा करा, तेव्हाच तुम्ही लिमिटलेस व्हाल. पीटर म्हणतात, त्यांनीही त्यांच्या करिअरची सुरुवात अशाच प्रकारे केली होती. ते अभ्यासात खूप हुशार होते. इतके हुशार की 8th स्टँडर्डमध्ये त्यांच्या मित्रांना त्यांना सांगितलं, 4 वर्षांनंतर तुझी ऍडमिशन स्टॅनफोर्डमध्ये होईल. आणि तेच घडलं. त्यांनी स्टॅनफोर्ड लॉ स्कूलमध्ये प्रवेश घेतला. पण त्यांनी आधीसारखंच तेथील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करण्यास सुरुवात केली. लॉयर बनल्यावर त्यांचे अंतिम लक्ष सुप्रीम कोर्टमध्ये जाण्याचे होते. पण शेवटच्या स्पर्धेत ते मागे राहून गेले. पीटर म्हणतात, जर मी शेवटची लढाई जिंकलो असतो तर आज मी बऱ्याच लोकांसोबत बिझनेस डील करत असतो. पण जेव्हा त्यांनी पेपाल ही त्यांची पहिली कंपनी सुरू केली, तेव्हा त्यांना लोकांशी स्पर्धा करण्याची अजिबात इच्छा नव्हती. त्याऐवजी काहीतरी वेगळं करायची इच्छा होती. 0 to 1 जायचं होतं. ईमेलद्वारे पैसा ट्रान्सफर करण्याची टेक्नॉलॉजी डेव्हलप करणं हे त्यांचं आणि त्यांच्या टीमचं स्वप्न होतं. 1999 मध्ये एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पैसे ट्रान्सफर करणं ही मोठी समस्या होती आणि या सगळ्यांना या समस्येतून मार्ग काढायचा होता. या समस्येतून मार्ग काढता काढता त्यांनी $1.5 बिलियन कंपनी बनवली. लास्ट मूव्हर ऍडव्हान्टेज. केवळ तोच मोनोपोली क्रिएट करू शकतो जो स्पर्धेत पडू इच्छित नाही. तुम्ही न्यूयॉर्क टाइम्सची तुलना ट्विटरशी केल्यास तुम्हाला समजेल की या दोघांचेही हजारो एम्प्लॉईज आहेत आणि या दोघांचा उद्देश लोकांपर्यंत बातम्या पोहोचवणे हाच आहे. 2012 मध्ये न्यूयॉर्क टाइम्सनं $133 मिलियन कमाई केली. तर त्यावेळी ट्विटर लॉसमध्ये होता. पण 2013 मध्ये जेव्हा ट्विटर पब्लिक झालं तेव्हा त्याचे मूल्य $24 बिलियन झालं, जे की न्यूयॉर्क टाइम्सच्या 12 पट जास्त होतं. यामागे कारण होतं कॅश फ्लो. नेहमी लक्षात ठेवा, कोणत्याही कंपनीची आजची व्हॅल्यू उद्या किती पैसे कमवेल यावर अवलंबून असते. फर्स्ट मूव्हर्सला बराच ऍडव्हान्टेज होतो. तुम्ही जर सगळ्यांच्या अगोदर बिझनेस सुरू केला तर तुम्ही मार्केटचा मोठा वाटा ताब्यात घेऊ शकता. असे म्हणणाऱ्यांना तुम्ही ऐकले असेलच. पण पीटर म्हणतात, लास्ट मूव्हर ऍडव्हान्टेजचा फायदा त्याहून मोठा आहे. मार्केटमध्ये सगळे प्रॉडक्ट्स पहा आणि नंतर तुमचे प्रॉडक्ट तयार करा. करणे यासाठी मोनोपोली क्रिएट करा, कारण याने मोनोपोली क्रिएट होईल आणि इतरांना तुम्हाला कॉपी करणं फारच अवघड होईल. तरच तुम्ही इतरांसाठी एंट्री बॅरियर्स क्रिएट करू शकाल आणि मोनोपोलीचा आनंद घेऊ शकाल. पण आता प्रश्न पडतो की मोनोपोली बिझनेसमध्ये कोणत्या विशेष गोष्टी आहेत? पीटर आपल्याला 4 गोष्टी सांगतात ज्या मोनोपोली बिझनेसमध्ये दिसून येतात. प्रॉपर टेक्नॉलॉजी. तुम्ही जर प्रॉडक्ट तयार करत असाल ज्याची कॉपी करणं इतरांना फार अवघड असेल तर तुम्ही मोनोपोली क्रिएट करू शकाल. यासाठी तुम्हाला जी टेक्नॉलॉजी अस्तित्वात आहे त्या टेक्नॉलॉजीच्या किमान 10 पट जास्त इम्प्रूव्हमेंट करावी लागेल. यापेक्षा कमी इम्प्रूव्हमेंट ही एक छोटीशी इम्प्रूव्हमेंट मानली जाईल. सहजरित्या कॉपीही केलं जाऊ शकाल. म्हणून प्रॉपर टेक्नॉलॉजी हे मोनोपोली क्रिएट करण्याचा एक मार्ग आहे. 1995 मध्ये अमेझॉन लॉन्च झालं तेव्हा त्याला जगातील सगळ्यात मोठं बुक स्टोअर मानलं जात होतं. कारण जर तुम्ही त्याची तुलना दुसऱ्या कोणत्याही बुक स्टोअरशी केली तर दुसरे बुक स्टोअर 1 लाखापर्यंत वेगवेगळी पुस्तकं स्वतःकडे ठेवू शकत होतं. पण अमेझॉन केवळ सप्लायरकडून पुस्तकाची यादी घेतो आणि ग्राहकांकडे ऑर्डर मिळाल्यावर सप्लायर्सकडून पुस्तकं विकत घेत असतो. हे इतकं इफेक्टिव्ह होतं की बॉर्न्स अँड नोबल यांनी अमेझॉन IPOच्या 3 दिवस आधी अमेझॉनवर केस दाखल केली आणि म्हणाले, अमेझॉन स्वतःला बुक स्टोअर म्हणवतो पण तो एक बुक ब्रोकर आहे.
यातून आपण पाहिलं की अमेझॉननं हार्ड वर्क ऐवजी स्मार्ट वर्क करून मोनोपोली क्रिएट केली. नेटवर्क इफेक्ट्स. नेटवर्क इफेक्ट्स तुमचे प्रॉडक्ट ग्राहकांसाठी खूप उपयुक्त बनवते. जर तुमचा कोणताही मित्र फेसबुकवर नसेल तर तुम्हीही फेसबुक वापरण्याची शक्यता खूपच कमी आहे. पण आज तुमचे सगळे मित्र फेसबुकवर असतील तर तुम्हालाही फेसबुक वापरावेच लागेल. कारण तुम्ही इतर कोणतीही सोशल साईट वापरल्यास तुमचे मित्र तुम्हाला वेड्यात काढतील. माणूस हा सोशल प्राणी आहे. त्याचा फायदा घेऊन मोनोपोली बनवली जाऊ शकते. इकॉनॉमी ऑफ स्केल. समजा तुम्ही योगा क्लास घेत असाल आणि तुम्ही जास्तीत जास्त योगा प्रशिक्षकांची नेमणूक केली, तरीही तुम्ही लिमिटेड कस्टमर्सला सर्व्हिस देऊ शकाल. अधिक कस्टमर्सला सर्व्हिस करण्यासाठी तुम्हाला अधिक इन्स्टिट्यूट सुरू कराव्या लागतील. पण तिथेच सॉफ्टवेअरच्या स्टार्टअपचा फायदा हा आहे की त्यांचा व्यवसाय अतिशय जलद प्रमाणात वाढू शकतो. कारण आणखीनच एक सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी त्याची विक्री करण्यासाठी जवळपास 0 कॉस्ट लागते. ब्रँडिंग. एक प्रसिद्ध ब्रँड मोनोपोली क्रिएट करण्यात आपली मदत करू शकतो. आयफोन किंवा आयपॅडचे प्रत्येक मटेरियल पर्ल काळजीपूर्वक खरेदी करतो. त्याचे प्रॉडक्ट ग्राहकांना इतके चांगला अनुभव देतात की लोकांना असा विश्वास होतो की पर्ल ब्रँडचे प्रत्येक प्रॉडक्ट चांगले असतात. आता प्रश्न पडतो की मोनोपोली बिझनेस क्रिएट करण्याची काही प्रक्रिया आहे का? ब्रँड, स्केल, टेक्नॉलॉजी आणि नेटवर्क इफेक्ट सोडून जेव्हा तुम्ही एखादा स्टार्टअप उघडता तेव्हा मार्केटचे विश्लेषण करून उघडा आणि त्यानंतर तुमचा बिझनेस एक्सपांड करण्यास सुरू करा. स्टेप 1. लहान गोष्टीने सुरुवात करा आणि नंतर मोनोपोली तयार करा. तुम्हाला नेहमीच छोट्या मार्केटपासून सुरुवात करावी लागेल. कारण एका लहान मार्केटवर नियंत्रण करणं आणि त्यात मोनोपोली मिळवणं अधिक सोपं आहे. पण हे सगळं मोठ्या बाजारात करणं अवघड आहे. कारण कोणताही मोठा खेळाडू तुम्हाला त्यांच्या बाजारात येऊ देणार नाही. जेव्हा पीटरनं पेपालचे स्टार्टअप सुरू केले तेव्हा सगळ्या मार्केटमध्ये ई-वॉलेटची संकल्पना आणण्याऐवजी त्याने आपले उत्पादन ईबेच्या एक्झिस्टिंग सेलर्सला ऑफर केलं. कारण हे लोक चेकने पैसे द्यायचे, ज्या प्रोसेससाठी बराच वेळ जात होता. कारण हे मार्केट मोठ्या खेळाडूंसाठी छोटं होतं. म्हणून या मार्केटमध्ये कोणीही लक्ष देत नव्हतं. आणि याच कारणामुळे 3 महिन्यातच 25% लोकांस पेपालनं स्वतःचे ग्राहक बनवलं होतं. स्टेप 2. तुमच्या बिझनेसला स्केल करा, मोजा. जेव्हा तुम्ही छोट्या मार्केटवर वर्चस्व गाजवाल तेव्हा हळूहळू तुमच्या दुसऱ्या मार्केटवर वर्चस्व गाजू लागेल. अमेझॉन बद्दलच घ्या. अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी अमेझॉन केवळ पुस्तक विक्रीसाठी सुरू केलं होतं. जिथे एक सामान्य दुकानदार आपल्या दुकानात कमी विकलं जाणारं पुस्तक ठेवत नाही, तिथे अमेझॉन सगळ्या जगात एक असं प्लॅटफॉर्म बनलं जिथे जगातील प्रत्येक पुस्तक सापडेल. यामागील कारण असं होतं की अमेझॉन पुस्तकं विकत नव्हतं तर इतर दुकानदारांना पुस्तकांचं त्या वेबसाईटवर दाखवत आणि जेव्हा ग्राहक ऑर्डर द्यायचा तेव्हा ते पुस्तक विकत घेऊन विकायचे. जेव्हा अमेझॉनचं या मार्केटवर मोनोपोली तयार केली, यानंतर सॉफ्टवेअर, CD, DVDची विक्री सुरू केली आणि हळूहळू त्यांच्या वेबसाईटवर अशा भरपूर गोष्टींना जोडलं. यामुळे अमेझॉन जगातील सगळ्यात मोठं ऑनलाईन स्टोअर आहे. यामुळेच जेफ बेझोस जगातील सगळ्यात श्रीमंत माणूस बनले. स्टेप 3. सुरुवातीला मोठ्या बिझनेसेसला डिस्टर्ब करू नका. मोठ्या कंपनीला आव्हान देण्यासाठी स्टार्टअप्सकडे पुरेसा निधी नसतो. जर तुम्ही ही चूक केली तर तुम्ही लवकरच बिझनेसच्या बाहेर जाल. यू आर नॉट अ लॉटरी तिकीट. बहुतेकांच्या मनात नेहमी हाच एक प्रश्न असतो की यश नशिबानं मिळतं की स्किल असल्यानं मिळतं. मॅल्कम ग्लॅडवेल हे एक सक्सेसफुल लेखक आहेत. त्यांचं आउटलायर हे आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेलं पुस्तक आहे. ते या पुस्तकात आपल्याला सांगतात की सक्सेस लकी ब्रेक्समुळे मिळतं आणि वॉरेन बफेट हे स्वतःला लकी स्पर्म क्लबचा भाग मानतात. जेफ बेझोस हे अमेझॉनचे फाउंडर आहेत. ते त्यांच्या यशाचं क्रेडिट नशिबाला योग्य वेळेला देतात.
आणि उरलेलं क्रेडिट कष्टाला देतात. बिल गेट्स म्हणतात ते स्किल सोबतच जन्माला आलेले आहेत, ज्याच्या मदतीनं ते हे सगळं करू शकले. जर हे खरं असेल तर जी लोक एकानंतर एक सक्सेसफुल बिझनेसेस सुरू करतात त्यांच्या सक्सेसचे क्रेडिट आपण कशाला द्यायचे? लक की स्किल? पण याला लॉजिकली डिस्कस केलं जाऊ शकतं का? कदाचित नाही. जर आपल्याला सायंटिफिकली पडताळून पाहायचं असेल तर फेसबुक त्याच्या नशिबामुळे सक्सीड झालं की स्किलमुळे? तर 2004 मध्ये जेव्हा फेसबुक लॉन्च झालं तेव्हा आपल्या फेसबुकच्या 1000 कॉपीज बनवून 1000 जगात चालवायला हव्या होत्या. पण हा एक एक्सपेरिमेंट शक्य नाही, कारण आपल्याकडे फक्त एकच पृथ्वी, एकच जग आहे. आणि आपल्याला तर माहितीये स्टॅटिस्टिक्स एक सॅम्पलवर काम करत नाही. पण जर आपण ऍपलचे फाउंडर स्टीव्ह जॉब बद्दल बोललो तर ते कोणत्याही श्रीमंत घरातील नव्हते. त्यांना अडॉप्ट केलं होतं, त्यांनी मेहनत केली, तेव्हा त्यांना यश आलं. टेस्ला किंवा स्पेसएक्सचे फाउंडर इलॉन मस्कलाच घ्या. त्यांना खूप वेळा अपयश आलं, पण तीव्र इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवलं. तसेच ट्विटरचे फाउंडर जॅक डॉर्सीचे आहे. या सगळ्यांना एकानंतर एक सक्सेसफुल कंपनीज ओपन केल्या आहेत. यात लक मुळेच नाही. एवढंच नाही तर जर आपण पेपालच्या टीम बद्दल बोललो तर सगळी टीम खूप फोकस्ड लोकांची होती आणि त्यातील सगळ्यांनी पेपालमध्ये काम केल्यावर स्वतःच्या सक्सेसफुल कंपनीज ओपन केल्या. टीममध्ये प्रत्येक व्यक्तीला यश मिळण्याचे कारण त्या टीममधील प्रत्येक जण डेडिकेटेड होतं. त्याची तीव्र इच्छाशक्ती होती आणि कष्ट करण्याची तयारी होती. इलॉन मस्कने तर टीमच्या मदतीनं स्पेसएक्स आणि टेस्ला मोटर बनवली. रेड हॉफमननं लिंक्डइन, तर स्टीव्ह चेन, चॅड हॉर्ली आणि जावेद करीम यांनी मिळून यूट्यूब बनवलं. जेरमी स्टेपलमन आणि रसल सायमन यांनी येल्प बनवलं. डेव्हिड सॅक्सने ह्यामर बनवलं आणि पीटर थिलनं पॅलंटियर बनवलं. विशेष म्हणजे आज सगळ्या कंपन्यांचे इंडिव्हिज्युअल वर्थ $1 बिलियन पेक्षा जास्त आहे. आता हे तर शक्य नाही की एकाच टीमचे सगळेच्या सगळे मेंबर्स लकी ठरलेत. जर तुम्ही अजूनही नशिबावर विश्वास ठेवत असाल तर तुमचं आम्हाला ऐकणं व्यर्थ आहे. नाहीतर तुम्हाला असं वाटेल की तुम्ही लोकांच्या लॉटरी जिंकण्याची गोष्ट ऐकत आहात. आणि कदाचित हे ऐकून तुम्हाला हसायला येत असेल तर आम्ही सांगतो की हा तुमचा केवळ गैरसमज आहे. शक्य तितक्या लवकर नशिबानंच यश मिळतं हा समज काढून टाकायचा प्रयत्न करा. यासाठी लेखक पीटर आपल्याला काही मोलाच्या गोष्टी किंवा फॅक्ट्स सांगतात. ते म्हणतात जर तुम्ही विश्वास ठेवला सक्सेस केवळ स्किलमुळे मिळेल तरच तुम्ही तुमच्यातील स्किल इम्प्रूव्ह करण्यासाठी मेहनत कराल आणि त्यातूनच तुमचे उज्ज्वल भविष्य घडेल. पण तुम्ही भविष्याला नशिबाच्या हाती सोडून दिलं तर तुम्ही कधीही हार्ड वर्क करू शकणार नाही आणि एक दिवस हार मानून बसाल. रहस्य, सिक्रेट. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही जगाला ओळखलं आहे आणि तुम्हाला सगळं काही कळतं तर तुम्ही 0 to 1 पर्यंत जाऊच शकणार नाही. पीटर म्हणतात जगात 3 प्रकारच्या आयडिया आहेत. आधी आहे कन्व्हेन्शनल, जे सगळ्यांनाच माहिती आहे. जर तुम्ही या आयडियानुसार काम करायला सुरुवात केली तर तुम्ही तुमच्या बिझनेसची मोनोपोली बनवू शकणार नाही. उदाहरणार्थ जर तुम्ही 18व्या सेंचुरीमध्ये असलात तर तुम्ही म्हणू शकता की मला जगाचा शोध लावायचा आहे, मला पाहायचंय समुद्राच्या पलीकडे काय आहे, आणि कदाचित या शोधात तुम्हाला एखादा देश सापडला असता. पण जर आता तुम्हाला हे करावे वाटले आणि तुम्ही हा शोध घेण्यास निघाला तर तुम्हाला काहीच नवीन मिळणार नाही. दुसरी आयडिया आहे ज्यांना आपण मिस्ट्रीज म्हणतो आणि त्या सॉल्व्ह करणं खूपच अवघड आहे. जसं की सायंटिस्ट युनिव्हर्सला समजण्यासाठी स्ट्रिंग थिअरीचा वापर करत आहेत, पण आपण यावर कोणता एक्सपेरिमेंट करू शकत नाही. याला सॉल्व्ह करणं ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे. अशा आयडियाजवर काम करणं ही खूप वेळखाऊ आहे. तिसऱ्या आयडियाज येतात ज्या कन्व्हेन्शनल आयडिया आणि मिस्ट्री आयडियाजच्या मधल्या आहेत. यांना आपण ऑथर सिक्रेट म्हणतो. ऑथर सिक्रेट या आयडिया आहेत ज्या कॉमन लोकांना एवढ्या लवकर समजत नाही, पण त्यांना समजणं इम्पॉसिबल नाहीये.
जर आपल्याला 0 to 1 बिझनेस न्यायचा असेल तर आपल्याला सिक्रेट शोधावे लागतील. पण लोकांना सिक्रेट शोधता का येत नाही? सुरुवातीचे कारण आहे आपली इन्क्रिमेंटलिझम मेंटॅलिटी, जिला लहानपणापासूनच प्रोग्राम केला आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही तुमच्या स्कूलमध्ये काही नवीन करू पाहत आहात, सिलेबसच्या बाहेर जाऊन प्रश्न विचारलात, तर तुम्हाला सांगितले जाईल की हे तुमच्या सिलेबसमध्ये नाहीये. त्यामुळे एक्स्ट्रा माहितीने तुम्हाला कोणताही बेनिफिट मिळणार नाही, तुमचे मार्क्स वाढणार नाहीत. पण जर तुम्ही तेच करत असाल जे सिलेबसमध्ये आहे, तर तुम्हाला क्रेडिट दिले जाते, तुमची वाहवा केली जाते. याच कारणामुळे लोक त्यांच्या पुढील आयुष्यात काहीच नवीन शोधू शकत नाही. दुसरे आहे रिस्क अव्हर्जन. लोक स्वतःकडून काही चूक तर होणार नाही ना, या विचाराने घाबरतात. कारण सिक्रेट्सला अजूनही सामान्य माणसाने स्वीकारलं नाहीये. म्हणूनच त्याच्यावर काम करायला लोक घाबरतात. जर तुम्ही रिस्क घ्यायला घाबरत असाल तर तुम्ही सिक्रेट्स कधीच मिळवू शकत नाही. तिसरं आहे कॉम्प्लिसन्सी. हुशार मुलं जेव्हा कॉलेज जॉईन करतात तेव्हा त्यांना सांगितलं जातं की तुम्ही आता या प्रेस्टिजियस कॉलेजमध्ये आहात, आता तुमची लाईफ सेट आहे. यामुळे जी लोक सिक्रेटला शोधू शकतात ते लोक सिक्रेटला शोधण्याचा प्रयत्नच करत नाही. चौथं आहे फ्लॅटनेसनेस. बऱ्याचदा लोक स्वतःलाच सांगतात, जर सिक्रेट असतं तर जी लोक आमच्यापेक्षा जास्त हुशार आहेत, मेहनती आहेत, तेच या सिक्रेटला शोधू शकत नाहीत. याच डाऊटमुळे लोक या सिक्रेटला शोधण्याचा प्रयत्नच करत नाही. जे दुसऱ्याला जमलं नाही ते मला कसं जमेल, असं म्हणून आपण सिक्रेटला शोधण्याची सुरुवात करत नाही. सिक्रेटला कसं शोधावं? जर तुम्ही युनिक कंपनी उघडू पाहताय तर तुम्ही स्वतःला 2 प्रश्न विचारा. 1. हे नेचर तुम्हाला कोणती सिक्रेट सांगत नाहीये? 2. लोक तुम्हाला कोणते सिक्रेट सांगत नाहीयेत? उदाहरणार्थ, फिजिक्समध्ये पीएचडी करणं खूप अवघड आहे, कारण या लोकांना नेचरचे सगळे प्रिन्सिपल्स माहिती आहेत. म्हणून त्यांना वाटतं की त्यांना सगळं काही माहिती आहे. पण ज्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी माहिती आहे तो एक चांगला मॅरेज काउन्सिलर होऊ शकतो का? तसंच जसं एखाद्याला ग्रॅव्हिटीबद्दल नॉलेज असेल तर तो चांगला बिझनेसमॅन होऊ शकतो का? अर्थातच नाही. पेपालसाठी पीटरनं एकदा फिजिक्समध्ये पीएचडी केलेल्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू घेतला. इंटरव्ह्यू घेताना तो पीटरला म्हणाला, थांबा, मला माहितीये तुम्ही मला काय विचारणार आहात. आणि खरं तर त्याला ती गोष्ट माहिती नव्हती आणि पीटरनं त्याच क्षणी त्याला रिजेक्ट केलं. यातून पीटर आपल्याला काय सांगतात? तुम्हाला सगळं काही माहितीये, पण तुम्हाला सगळे सिक्रेट्स माहिती आहेत असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही फार मोठा गैरसमज करत आहात. सिक्रेट कुठे सापडते? पीटर सांगतात, तुम्हाला सिक्रेट तिथं सापडतं जिथं त्यांना कुणीही सापडत नाही. जास्त करून लोक सिक्रेट्सला तेथे सापडतात जे त्यांना स्कूल आणि कॉलेजमध्ये शिकवले जाते. जर तुम्ही फिजिक्समध्ये सिक्रेट शोधायला गेलात तर कदाचित तुम्हाला सिक्रेट सापडणार नाही, कारण फिजिक्स प्रत्येक कॉलेजमध्ये शिकवले जाते. तसेच तुम्ही ॲस्ट्रॉलॉजी घेतलं तर हा सब्जेक्ट लोकांना एवढा व्हॅल्यू प्रोव्हाइड करू शकत नाही. पण जर तुम्ही न्यूट्रिशनलाच घेतलं तर न्यूट्रिशन सगळ्यांसाठीच महत्वाचं आहे. तरीही खूप सायंटिस्ट फिजिक्स सारखे सब्जेक्ट निवडतात, न्यूट्रिशन सारखे नाही. आपल्याला आजही न्यूट्रिशन बद्दल तेच माहिती आहे जे 30-40 वर्षापूर्वी होतं. अशा सब्जेक्ट्समध्ये तुम्हाला जास्त सिक्रेट मिळायचे चान्सेस असतात. जर तुम्हाला सिक्रेट मिळाले तर काय करायचं? पीटर म्हणतात, जेव्हा तुम्हाला एखादं नवीन सिक्रेट कळतं तेव्हा तुमच्याकडे 2 ऑप्शन्स असतात. एक तर तुम्ही ते कोणालाही सांगू शकता किंवा स्वतःजवळच ठेवू शकता. खरं तर तुम्हाला सापडलेले सिक्रेट कोणाला सांगणे हा मूर्खपणा ठरेल. तुम्ही हे सिक्रेट केवळ तुमच्या स्टार्टअपच्या मेंबर्सला सांगायला हवे. कारण लक्षात ठेवा, कोणताही बिझनेस हा सिक्रेटवरच अवलंबून असतो. फाउंडेशन. पीटर एक गोष्ट नेहमी सांगतात, ज्याला त्यांच्या टीमच्या लोकांनी थिल्स लॉ म्हणायला सुरुवात केली होती. एक असं स्टार्टअप ज्याचं फाउंडेशन सुरुवातीपासूनच खराब झालं असेल त्याला ठीक करणं खूप अवघड आहे. सुरुवातीच्या चुकांना सुधारणं खूप अवघड आहे. जसं की चुकीच्या पार्टनर सोबत बिझनेस सुरू करणं. स्टार्टअपचे फाउंडर असल्या कारणानं
हे तुमचे कर्तव्य आहे की तुम्ही सुरुवातीपासूनच प्रत्येक गोष्ट परफेक्ट ठेवा. कारण एक खराब फाउंडेशननं बेस्ट कंपनी बनू शकत नाही. म्हणजेच पाया मजबूत असणं खूप गरजेचं आहे. एका को फाउंडरला निवडणं लग्नासारखे आहे आणि तुमच्या त्या पार्टनरसोबत मतभेद होणं डिव्होर्स सारखं आहे. पीटर सांगतात की ल्यूक जोकी पेपालमध्ये पीटर सोबत को फाउंडर होते. ते एक स्मार्ट बिझनेसमन होते. पण पेपाल बनण्याआधी ल्यूकने आणखीन एका सोबत स्टार्टअप सुरू केलं होतं, ज्यात पीटरनेही इन्व्हेस्ट केलं होतं. ल्यूक आणि दुसरे को फाउंडर यांच्यात नेहमी मिसअंडरस्टँडिंग होत असे, ज्यामुळे ल्यूकची कंपनी बंद पडली आणि पीटरला त्यांच्या पहिल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये लॉस झाला. म्हणूनच पीटर म्हणतात, मी जेव्हा जेव्हा एखाद्या नवीन कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतो तेव्हा तेव्हा नेहमी पाहतो की कंपनीच्या फाउंडर्समध्ये बॉन्डिंग कशी आहे. पीटर म्हणतात, तुम्ही ज्यांना तुमच्या कंपनीमध्ये इन्व्हॉल्व कराल हे लक्षात ठेवून इन्व्हॉल्व करा की ते फुल टाइम तुमच्या कंपनीमध्ये काम करत असतील. काहींच्या बाबतीत तुम्हाला हा रूल तोडावाही लागेल आणि पार्ट टाइमसाठी अकाउंट्स किंवा लॉयर्स हायर करावे लागतील. एवढंच नाही तर प्रत्येक दिवशी तुमचे एम्प्लॉईज तुमच्या सोबतच को फाउंडर सगळे एका जागी असायला हवेत. प्रत्येकाचे काम करण्याचे ठिकाण एकच हवे. एक जनरल रूलनुसार ज्या व्यक्तींना तुमच्या कंपनीमध्ये रेग्युलर सॅलरी मिळत असेल आणि जर ते तुमच्याशी चुकीचं वागत असतील तर असे लोक तुम्हाला कंपनीचे उज्ज्वल भविष्य बनवण्यात मदत करणार नाहीत. द कमिटमेंट अँड डेडिकेशन. जर तुम्हाला वाटत असेल तुमचे सगळे लोक तुमच्याशी कमिटेड असायला हवेत तर तुम्हाला वेळ आली तर त्यांना कंपन्सेटही करावे लागेल, ज्यामुळे कमिटमेंटसाठी एक शिस्त बनून राहील. पीटर म्हणतात, जेव्हा एखाद्या बिझनेसमधला त्याच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायला सांगतो तेव्हा मी नेहमी एक प्रश्न विचारतो की ते स्वतःला किती सॅलरी देतील. ज्या कंपनीचा सीईओ स्वतःला कमी सॅलरी देतो त्या कंपनीसाठी भरभरून यश मिळण्याचे चांगले चान्सेस वाढतात. कमी सॅलरी घेणारा सीईओ हे दाखवून देत असतो की तो त्याच्या कंपनीसाठी किती कमिटेड आहे. ॲरोन लेव, जे की बॉक्स कंपनीचे सीईओ आहेत, स्वतःला सगळ्या एम्प्लॉयपेक्षा कमी सॅलरी देतात. बॉक्स कंपनी सुरू होऊन 4 वर्ष झाली होती. स्वतः सीईओ असताना ते एकाच खोलीत राहत होते, जिथे बेडशिवाय दुसरं काही नव्हतं. जसं आपण म्हणतो बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसं एक स्ट्रॉंग कमिटमेंट हे यशाचे लक्षण असतं. स्टार्टअप्सला सुरुवातीलाच त्यांच्या एम्प्लॉईजला जास्त सॅलरी देण्याची गरज नसते, कारण कंपनी काही दिवसांनी एम्प्लॉईजला कंपनीची इक्विटी देऊ शकते. पण जेव्हा तुम्ही कंपनीमध्ये कोणाला इक्विटी द्याल तेव्हा खूप विचारपूर्वक निर्णय घ्या, कारण प्रत्येक व्यक्तीकडे त्याचे युनिक टॅलेंट असते आणि त्यानुसार त्याला त्याची इक्विटी मिळायला हवी. रूलनुसार जे लोक सुरुवातीलाच स्टार्टअप जॉईन करतात त्यांना जास्त इक्विटी मिळते, कारण त्यांनी एका प्रकारची रिस्क घेतली असते. उदाहरणार्थ 2005 मध्ये एका आर्टिस्टनं फेसबुकच्या ऑफिसला पेंट केलं होतं. आज त्याचं नेटवर्क $200 मिलियन आहे आणि तेच एक टॅलेंटेड इंजिनियर बद्दल पाहिले तर ज्यानं 2010 मध्ये फेसबुक जॉईन केलं होतं त्याचं नेटवर्क फक्त $2 मिलियन आहे. पीटर हे देखील सांगतात की कंपनीच्या फाउंडर्सनं कुणाकडे किती इक्विटी आहे ही गोष्ट गुपित ठेवायला हवी. जर तुम्ही तुमच्या कंपनीमधील एम्प्लॉईजला त्यांची इक्विटी सांगत आहात तर तुम्ही स्वतःच्याच कंपनीमध्ये न्यूक्लिअर बॉम्ब पेरण्यासारखं आहे. म्हणून कोणाकडे किती इक्विटी आहे ही गोष्ट नेहमी गुपित ठेवणं यातच शहाणपणा आहे. द ॲडव्हर्टिजमेंट. जर तुम्ही कोणत्याही नवीन प्रॉडक्ट बनवायला सुरुवात केली तर त्याला कोणी विकत घेईल का? जास्त करून लोक सेल्सला अंडर एस्टिमेट करतात. टेक्निकल लोक ॲडव्हर्टायझिंगला युजलेस समजतात, पण ॲडव्हर्टायझिंगची गरज असते, कारण ॲडव्हर्टायझिंगचे प्रिन्सिपल काम करते. खूप लोकांना असं वाटतं की ॲडव्हर्टायझिंग केली तरीही लोकांच्या डिसिजन्सवर कोणताच असर होणार नाही. हो, हे खरं आहे की ॲडव्हर्टायझिंगमुळे त्यावेळी तुमचे प्रॉडक्ट विकल्या जातील असं मुळीच नाही. तर ॲडव्हर्टायझिंग ग्राहकांच्या मनात एक इम्प्रेशन क्रिएट करतं, ज्यामुळे ग्राहक ते प्रॉडक्ट नंतर विकत घेतात. ज्या स्टार्टअप्सचे फाउंडर या सिम्पल फॅक्ट्सला समजून घेत नाही त्यांना नंतर खूप पश्चाताप होतो.
नर्ड्स जेव्हा एखाद्या सेल्स पर्सनला पाहतात तेव्हा त्यांना वाटतं की हा कोणता रिअल जॉब नाहीये. कारण सेल्स पर्सन तासन तास फोनवर बोलत राहतात, कस्टमरशी गप्पा मारतात, हसतात आणि त्यांच्यासोबत हॉलिडेला जातात वगैरे वगैरे. आणि हे कोणते सिरियस काम नाहीये. पण हेच काम तर सेल्समनचे आर्ट आहे, जो सेल्सला सोपं बनवून टाकतो. जर एखाद्या इंजिनियरला वाटत असेल की तो एवढं चांगलं प्रॉडक्ट बनवेल की ते आपोआप विकल्या जाईल, तर तो स्वतःला मूर्ख बनवत आहे. आपल्याला आपले प्रॉडक्ट बनवतानाच त्याच्या डिस्ट्रीब्युशनचाही विचार करणे आवश्यक असतं. एवढंच नाही तर प्रॉडक्ट डिझाईन करतानाच त्याच्या सेल्सची स्ट्रॅटेजी बनवायला हवी. पुढे पाहूया सेल्सचे टाइप्स. सेल्सला प्राइसनुसार 5 कॅटेगरीमध्ये विभागले जाऊ शकते. कॉम्प्लेक्स सेल्स. जर तुमची कंपनी असे सर्व्हिस डिलिव्हर करत असेल ज्याची किंमत $10 मिलियन आसपास आहे, तर तुम्हाला तुमच्या कस्टमरशी स्वतःच डील करावं लागेल. महिनोन-महिने त्यांच्याशी चांगलं नातं बनवून ठेवावं लागेल. अशा कंपनीला 2-3 वर्षात केवळ एक सेल्स हवा असतो. जसं की इलॉन मस्कने रॉकेट बनवल्यानंतर काही वर्षातच नासासोबत कॉन्ट्रॅक्ट साईन केला. पर्सनल सेल्स. जर तुमच्या प्रॉडक्टची प्राइस $10,000 पासून $1,00,000 पर्यंत आहे, तर तुम्ही सेल्सची टीम ठेवू शकता. या प्राइस रेंजमध्ये तुम्ही सुरुवातीला सेल्स कसे कराल हे तुमच्यासाठी एक चॅलेंज असते. 2008 मध्ये बॉक्स कंपनीने डेटाला सिक्युअर पद्धतीने क्लाउडमध्ये सेव्ह करण्यासाठी एक सॉफ्टवेअर बनवले. पण त्यावेळी ह्या टेक्नॉलॉजीमध्ये खूप कमी लोक इंटरेस्टेड होते. या कंपनीनं सगळ्यात आधी त्यांच्या मोजक्या लोकांवर फोकस केला, जे फाईल शेअरिंग सारख्या प्रॉब्लेम्सने दुःखी झाले होते. आणि प्रॉडक्टला फेमस झाल्यावर 2009 मध्ये त्यांनी स्टॅनफोर्ड स्लीप क्लिनिकला त्यांचे कस्टमर बनवले, जिथे रिसर्चर्सला त्यांच्या रिसर्च डेटाला सेव्ह करण्याकरता प्रॉब्लेम येत नाही. जर बॉक्स अगदी सुरुवातीपासूनच मोठ्या लोकांनाच त्यांचे कस्टमर बनवण्याची वाट पाहत बसलं असतं, तर हे स्टार्टअप आज फेल झालं असतं. पण त्यांच्या सेल्सच्या स्ट्रॅटेजीमुळे ही कंपनी आज $multi-million आहे. डेड झोन. जर तुमच्या प्रॉडक्टची प्राइस रेंज $1,000 जवळपास असेल, तर तुम्ही डेड झोन कॅटेगरीमध्ये येता, जेथे सेल्स करणं सगळ्यात अवघड आहे. समजा तुम्ही असे सॉफ्टवेअर तयार केले आहे जे कोणत्याही स्टोअरच्या ओनरला त्यांच्या ऑर्डर्स आणि प्रॉडक्ट्सला मॅनेज करण्यासाठी मदत करू शकेल. पण याला सेल करण्यासाठी कस्टमरपर्यंत पोहोचणं एक मोठं चॅलेंज आहे. एका कस्टमरला तुमचं सॉफ्टवेअर खरेदी करायला कन्व्हिन्स करण्यासाठी ॲडव्हर्टायझिंग एक इफेक्टिव्ह पद्धत आहे. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक कस्टमरवर पर्सनल अटेन्शन द्यावं लागत नाही. पण एवढी मोठी सेल्स टीम ठेवणं हेही एक प्रकारचे चॅलेंजेस आहे. म्हणून अशा प्राइस रेंजमध्ये आपल्याला आपले प्रॉडक्ट्स अवॉइड करायला हवेत. मार्केटिंग अँड ॲडव्हर्टायझिंग. जर तुमच्या प्रॉडक्टची प्राइस $100 आसपास आहे, तर अशा प्रॉडक्ट्सचा सेल पर्सनली कस्टमरकडे जाऊन करणं तुमच्यासाठी इनइफिशियंट ठरतं. उदाहरणार्थ, प्रॉक्टर आणि गॅम्बल त्यांचे डिटर्जंट विकण्यासाठी डोर टू डोर कॅम्पेन करत नाही. या प्रॉडक्टच्या सेल्ससाठी टीव्ही कमर्शियल्स, न्यूज ॲडव्हर्टाइजमेंट आणि त्यांच्या प्रॉडक्टच्या बॉक्सचे डिझाईन खूप चांगल्या प्रकारे करायला हवे. व्हायरल मार्केटिंग. जर तुमच्या प्रॉडक्टची प्राइस $1 जवळपास असेल, तर तुम्हाला व्हायरल मार्केटिंगची गरज आहे. व्हायरल मार्केटिंगमध्ये तुमचे आधीचे कस्टमर्स तुमच्यासाठी मार्केटिंग करतात. ते त्यांच्या जवळपासच्या लोकांना तुमचे प्रॉडक्ट वापरण्यासाठी कन्व्हिन्स करतात. फनी यूट्यूब व्हिडिओजला खूप लवकर शेअर केलं जातं. हेच व्हायरल मार्केटिंगचं उदाहरण आहे. 7 प्रश्न. पीटर म्हणतात, या 7 प्रश्नांची उत्तरं देऊन तुम्ही तुमच्या स्टार्टअपची सक्सेस मिळवण्यासाठी संधी वाढवू शकता. इंजिनिअरिंग क्वेश्चन. तुम्ही असं प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणू शकता का, जे मार्केटमध्ये अवेलेबल असल्यास प्रॉडक्टपेक्षा 10 पटीनं जास्त चांगलं आहे? द टायमिंग क्वेश्चन. तुम्हाला जो बिझनेस सुरू करायचा आहे त्याच्यासाठी ही वेळ योग्य आहे का? मोनोपोली क्वेश्चन. तुम्ही छोट्या मार्केटमध्ये मोठा शेअर घेऊन सुरुवात करत आहात का? पीपल क्वेश्चन्स. तुमच्याकडे एक योग्य टीम आहे का? डिस्ट्रीब्युशन क्वेश्चन.
जर तुमच्याकडे तुमच्या प्रॉडक्ट्सला बनवण्यासाठी स्ट्रॅटेजी असेल, पण तुमच्याकडे तुमच्या प्रॉडक्ट्सला विकण्याची स्ट्रॅटेजी आहे का नाही? द ड्युरेबिलिटी क्वेश्चन. तुम्ही तुमचा बिझनेस 10 वर्षानंतरही करत असाल का? द सिक्रेट क्वेश्चन. तुम्ही अशी एखादी संधी शोधता आहात का जिला बाकीचे लोक मिस करत आहेत? जोपर्यंत तुमच्याकडे या प्रश्नामध्ये कमीत कमी 5 किंवा 6 प्रश्नांचे उत्तरं होणार नाही, तोपर्यंत तुमच्या बिझनेसमध्ये खूप प्रॉब्लेम्स येतील. पीटर म्हणतात, टेस्ला ही अशीच एक कंपनी आहे जिच्या 7च्या 7 प्रश्नांचे उत्तर हो आहे. पहिला प्रश्न, तुम्ही असं प्रोडक्ट मार्केटमध्ये आणू शकता का जे मार्केटमध्ये अवेलेबल असल्यास प्रॉडक्टपेक्षा 10 पट जास्त किंमत असेल? उत्तर, टेस्लाची टेक्नॉलॉजी इतकी चांगली आहे की बाकी कार कंपन्या त्यांच्यावर आधारित आहेत. जसे की मर्सिडीज बेन्झ टेस्लाच्या पॉवर ट्रेनचा वापर करते, टोयोटा ही टेस्ला मोटरचा वापर करते आणि डॅमलर ही टेस्लाच्या बॅटरी पॅक्सचा वापर करते. नक्कीच टेस्लाचे प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये अवेलेबल असलेल्या प्रॉडक्ट्सपैकी 10 पटीने जास्त चांगले आहेत. दुसरा प्रश्न, तुम्हाला जो बिझनेस सुरू करायचा आहे त्यासाठी ही वेळ योग्य आहे का? 2009ला अमेरिकेमध्ये सगळेजण विचार करत होते की इलेक्ट्रिक कारसारख्या क्लीन टेक्नॉलॉजीसाठी गव्हर्नमेंट नेहमी सबसिडी देईल आणि टेस्लाने याला वन टाइम अपॉर्च्युनिटीच्या रूपात पाहिलं आणि गव्हर्नमेंटकडून $465 मिलियन सबसिडी घेतली. तिसरा प्रश्न, तुम्ही छोट्या मार्केटचे मोठे शेअर घेऊन सुरुवात करत आहात का? उत्तर, टेस्लाने सगळ्यात आधी कॉस्टली इलेक्ट्रिक कार बनवल्या आणि या कार मोठ्या मोठ्या कस्टमर्सला विकल्या गेल्या. सुरुवातीला टेस्लानं फक्त 3,000 कार्सच विकल्या. त्यातून त्यांना रिसर्चमध्ये इन्व्हेस्ट केलेला पैसा मिळाला. त्यानंतर टेस्ला मिडल क्लास लोकांसाठी मार्केटमध्ये सिडॅन कार घेऊन आले आणि 2013मध्ये 20,000 कार विकल्या. आज टेस्ला इलेक्ट्रिक कार्सच्या विक्रीमध्ये सगळ्यात पुढे आहे. म्हणजे सुरुवातीला टेस्लानं कार मोठ्या मोठ्या कस्टमर्सला विकल्या, ज्यानं छोट्या मार्केटमध्ये मोठ्या लोकांचा फोकस केला आणि हळूहळू मार्केटला कॅप्चर करत गेले. चौथा प्रश्न, तुमच्याकडे एक योग्य टीम आहे का? टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क एक खूप हुशार इंजिनियर आणि सेल्समन आहेत आणि त्यांची टीम देखील त्यांच्याच प्रमाणे परफेक्ट आहे. इलॉन मस्क म्हणतात, टेस्लाची टीम स्पेशल फोर्स प्रमाणे आहे. जर तुम्ही टेस्लामध्ये आलात तर तुम्ही बाकीच्यांपेक्षा 4 पावलं पुढे असाल. पाचवा प्रश्न, जर तुमच्याकडे तुमच्या प्रॉडक्ट्सला बनवण्याची स्ट्रॅटेजी असेल तर तुमच्याकडे तुमच्या प्रॉडक्टला विकण्याची स्ट्रॅटेजी आहे का? उत्तर, टेस्ला त्यांच्या सेल्सला खूप महत्त्व देतात. हुंडाई आणि फोर्ड सारख्या कंपन्या कार स्वतः बनवतात पण सेल्ससाठी त्या इतरांवर अवलंबून आहेत. पण टेस्ला त्यांच्या कार त्यांच्या स्टोअरमध्येच विकतात. त्यामुळे टेस्लाने कस्टमरसोबत एक वेगळं रिलेशन क्रिएट केलं आहे. सहावा प्रश्न, तुम्ही तुमचा बिझनेस 10 वर्षानंतरही करत असाल का? ज्या रेटनं टेस्ला इलेक्ट्रिक कारमध्ये इम्प्रूव्हमेंट करत आहे त्याला मागे टाकणं कोणत्याही कंपनीला शक्य नाही. कस्टमर्स इलेक्ट्रिक कार घेऊन स्वतःहून टेस्लालाच प्रेफरन्स देतात. अशा कंपनीज खूप काळ मार्केटमध्ये मोनोपोली बनवून ठेवतात. म्हणून टेस्ला खात्रीनं सांगतो की ते त्यांच्या बिझनेस 10-20 वर्षानंतरही सलग करत असतील. सातवा प्रश्न, तुम्ही अशी संधी शोधत आहात का की जिथे लोक तुम्हाला मिस करत आहेत? टेस्लाला माहिती होतं की मोठे लोक इलेक्ट्रिक कारमध्ये फिरणं एक स्टेटस सिम्बॉल मानतात. यातून लोकांना असंही समजतं की इलेक्ट्रिक कार्सचे ओनर एन्व्हायरमेंटला क्लीन ठेवू पाहतात. या सिक्रेटला विचारात घेऊन टेस्लानं अशा स्टायलिश इलेक्ट्रिक कार बनवल्या. त्यांच्या सुरुवातीच्या कस्टमर्समध्ये टायटॅनिक मूव्हीमधील ॲक्टर हिरो लिओनार्डो डी कॅप्रिओ ही सहभागी आहेत. यातून आपल्याला हे कळलं की कसं टेस्लानं लोकांच्या मानसिकतेला ओळखलं आणि त्याला संधीच्या रूपात पाहिलं. तर मित्रांनो, या पुस्तकाचा सारांश येथेच संपतो. आपल्याला ही समरी आवडली असेल तर आपण रिव्ह्यू सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकता आणि पुढच्या वेळी तुम्हाला कोणती समरी ऐकायला आवडेल हेही तुम्ही सांगू शकता. जर तुम्हाला आमची मेहनत आवडली असेल तर तुम्ही गुगल प्ले स्टोअरमध्ये रिव्ह्यू देऊन आम्हाला आपले प्रेम दाखवू शकता. अशाच प्रकारे गीगल ऐकत रहा.
जय हिंद, जय महाराष्ट्र.